झाडे लावा जीवन जगवा हा सुविचार तर सगळ्यांनीच ऐकलेला आहे आणि त्याची गरज पण काय आहे हे आपण सगळेच अनुभवत आहोत. कारण प्रदूषण इतकं झालेलं आहे, झाडांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे ग्लोबलायझेशनसुद्धा किती बदललेलं आहे. पाऊस वेळेवर येत नाही, वेळेवर जात नाही, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि हे सगळं बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला झाडंही लावणं गरजेची आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच झाडं लावा आणि आपलं आरोग्य सुधारण्यास मदत करा. बघा, झाडं जेव्हा आपल्या अवतीभोवती असतात तेव्हा आपल्याला ती शुद्ध हवा देतात, सावली देतात, फळं देतात, फुलं देतात, खूप काही देतात. अपेक्षा त्यांची काहीच नसते. तर आपणही आपल्या अवतीभोवती झाडं लावलीत, कुणाचा वाढदिवस असेल त्यांना गिफ्ट देतानासुद्धा झाडं दिलीत किंवा कुठल्याही ओकेजनला इतर काही गोष्टी देण्यापेक्षा झाडं दिलीत तर आपणसुद्धा याचा प्रचार जास्त करू शकतो. तसंच काहीतरी चांगलं करायचं म्हणून जर आपण का झाडं लावलीत तर अजूनच उत्तम. झाडं तोडण्यापेक्षा लावलेली खरंच खूप चांगली आहेत आणि ते सगळ्यांनी करावं असं मलाही वाटतं. ज्यावेळेला आपण आपल्या अवतीभोवतीसुद्धा झाडं लावतो, घरामध्ये लावतो, घराच्या बाहेर लावतो, म्हणजेच परिसरात घराच्या लावतो, त्यावेळेला आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही अनुभवा, तुमचा मूड खराब असेल, तुम्हाला काही स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, तरी देखील तुम्ही जेव्हा ह्या झाडांमध्ये बसाल त्यावेळेला तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. ही ट्रिक नक्की वापरा, तुम्हाला नक्की याचा अनुभव मिळेल. कारण त्याच्यात खूप सारे आपल्याला ब्लेसिंग मिळतात, पॉझिटिव्हिटी मिळते, आपल्या अवतीभोवतीसुद्धा खूप छान त्याच्यामुळे प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होते. कारण प्रसन्न वातावरण राहण्यासाठी आपण बऱ्याच काही गोष्टी ट्राय करत असतो. झाडांमध्ये बसून कधीतरी एकमेकांशी गप्पा मारणे, त्याच्यानंतर चहा पिणे खूप आल्हाददायक वाटतं. सकाळी सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ त्यांच्यामध्ये बसणं, त्यांच्यावरती अगदी कुरवाळून झाडांवरती हात फिरवणं हा सुद्धा एक वेगळाच अनुभव असतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या वेगवेगळ्या रेमेडीजसुद्धा आहेत. तुमचे बरेचसे मानसिक ताणतणाव कमी होतात, तुमचे आरोग्य सुधारते, तुमचे आजारही बहुतांशी कमी व्हायला मदत होते. यांच्या संपर्कात तुम्ही आलात तर तुम्ही नक्की या गोष्टी ट्राय करून बघा. तर आजचा माझा हा विषय आहे की मी आज माझी काही झाडं होती ती जास्तच वाढलेली आहेत, त्याचे कटिंग मला करायचे आहेत, त्याची झाडंही अजून वाढवायची आहेत. तसंच त्यांना मी आत्ता धुवूनसुद्धा काढत आहे, कारण माझ्याकडं काही इंडोर प्लांट्स आहेत त्याच्यावरती धूळ बसलेली होती. आत्ता जे आउटडोअर जे आहेत प्लांट्स, पावसामुळे आपोआपच ते धुवून त्याची सगळी धूळ स्वच्छ झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनाची जी प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती उत्तम होते. तर बऱ्यापैकी माझी झाडं धुवून झाली आहेत. बरीच झाडं आहेत, बरीच झाडं गेली आहेत पण माझ्याकडून. त्याच्यातून मी बरीचशी शहाणी पण झालेली आहे, कारण आपल्याला अनुभव नसतो सुरुवातीला. कुठली झाडं कशी आहेत, त्यांना कसं वातावरण हवं, त्यांना पाणी किती घालावं, त्यांना माती कशा प्रकारची हवी, हे सगळं आपल्याला नाही कळत. पण हळूहळू हे आपण अनुभवातून शिकतो आणि यूट्यूबसुद्धा आपल्याला खूप सारी मदत करतो आणि इतरांकडूनसुद्धा आपल्याला याची माहिती मिळते. तर या ठिकाणी हे डिफेनियाचं प्लांट आहे आणि हे दुसरं रेड जी बॅकग्राऊंड आहे ते लिपस्टिक प्लांट आहे, अल्गोनिमा असं पण म्हटलं जातं त्याला. तर हे माझ्याकडचं प्लांट मी परत रिपॉट करत आहे. तर हे सगळं करताना खूप आनंद मिळतो, मला खूप समाधान होतं. जेव्हा त्यांना फुलं येतात किंवा ती झाडं वाढतात, पानं फुटतात, त्यावेळेला अजूनच त्यांच्याकडे बघून छान वाटतं. तर तुम्हीसुद्धा हा अनुभव घ्या आणि खरंचच तुमच्याही आयुष्यात आनंद येईल. आपण माणसांना जीव लावतो, सगळं करतो, पण ही ज्या गोष्टी आहेत ना, ज्या आपल्याला खूप काही देतात, झाडं असतील, काही प्राणी असतील, पण ते खूप काही देऊन जातात आपल्याला, असा मला तरी अनुभव आहे. तर हे झाड बघा सारखं पडत आहे, तर याला मी सपोर्टला काहीतरी लावणार आहे. 1-2 दिवसामध्ये ठीक होऊन जाईल. तर झाड लावत असताना नेहमी मिक्स सॉईल घ्यायची आपल्याला. तशीच ही माझी मिक्स सॉईल आहे ॲक्च्युली. काही झाडांच्या कुंडीतील म्हणजे झाडं गेली आहेत तर त्या कुंड्या मी परत वापरत आहे. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी माती होती, ती व्यवस्थित मी मोकळी करून घेतली आहे. झाडं लावल्यानंतर आपल्याला एक
ते 2 इंच जागा रिकामी ठेवायची असती, कारण की आपण पाणी घातल्यानंतर मग परत त्याची माती वाहू नये याकरता. तर हे सुद्धा बघा एक इंडोर प्लांट आहे, पण मला याचं नाव नाही माहिती आहे. काही झाडांची नावं मी विसरली आहे. तुम्हाला जर ह्या झाडाचं नाव माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. पावसाचं वातावरण आत्ता असल्यामुळे आत्ता झाडं खूप सारी येतात, खूप सारी कटिंग येतात. त्यामुळे आपण नवनवीन झाडंसुद्धा आणून आपल्या घरामध्ये त्याचा समावेश करू शकतो, कारण ही आत्ता योग्य वेळ आहे झाडं लावण्याची. हे बघा, यामध्ये सुद्धा ही कुंडी मोठीच आहे बऱ्यापैकी, तर याच्यामध्ये सुद्धा मी एक झाड लावून घेणार आहे. ते आय होप सिंगोनियममधलंच आहे असं वाटते मला निश्चित त्याचं नाव नाही माहिती. माझे एक ओळखीचे आहेत, त्यांनी मला दिलं होतं, पण मी ते आत्तापर्यंत पाण्यामध्ये लावलं, पण ते काही व्यवस्थित ग्रो झालेलं नाही आहे. आय होप ते यावं पुढे, कारण मला ते झाड खूप आवडतं. त्याची खूप मोठी मोठी पानं आहेत, हिरवी हिरवी गार डार्क अशी पानं आहेत. आणि जे आपल्या घरामध्ये किंवा असं घराच्या अवतीभोवती ना जो झाडांचा गारवा तयार होतो ना, म्हणजे जसं की ह्युमिडिटी तयार होते ना, त्यामुळे ती एक वेगळीच अनुभूती असते. म्हणजे खरंच खूप वेगळं फील होतं जेव्हा तुम्ही बाहेरून येता आणि खूप सारी झाडं असतील तिथं तुम्ही येऊन बसा बघा, तुम्हाला एक वेगळंच अनुभवायला भेटेल. म्हणजे मी माझ्या पोर्चमध्ये ना काही हँगिंग प्लांट्स आहेत, कुंड्या पण आहेत मी पायऱ्यांमध्ये ठेवलेल्या, तर खरंच खूप छान वाटतं. थोडंसं क्लिनिंग करावं लागतं, पानं पिवळी वगैरे झाली तर मध्ये आधी काढायची असतात. त्याच्यानंतर माती थोडी इकडे तिकडे होती, कारण माझ्याकडे आत्ता स्टँड वगैरे नाही आहेत, पण मी हळूहळू करते आहे या सगळ्या गोष्टी, कारण मला आवड आहे या गोष्टींची. आणि आपल्याला आवड असेल ना तर सगळ्याच गोष्टी करायला आपल्याला सवडसुद्धा मिळते बरं का त्याच्यातूनच, कारण आपल्याला त्याच्यातून मिळणारं समाधान हे वेगळंच असतं. आपण आपल्या घरातली पण लहान मुलं वगैरे असतील त्यांनासुद्धा याची आवड नक्की निर्माण करा, त्यांना याचं महत्त्व पटवून द्या. ते सुद्धा हे काम पुढे करत राहतील, म्हणजे कारण हे खरंच खूप सगळ्यांच्या फायद्याचं काम आहे. तर मी या पद्धतीने माती ही अशी उकरून घेते आहे. अजून बरीच झाडं आहेत माझ्याकडे, ग्रीन ग्रो बॅग आहेत, त्याच्यातही मला लावायची आहेत. तर ती झाडंसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन लावताना. जी ठराविक मोठी झाडं असतील अशी मी झाडं त्याच्यामध्ये लावून घेणार आहे. तर हे सिंगोनियममधलाच प्रकार आहे, मला खूप आवडतो हा. माझ्याकडे बऱ्यापैकी वाढला होता, तर आणि त्याचा तोल जात होता, तर म्हणून मग मी ठरवलं त्याचे कटिंग्स केले. आणि हे कुठेसुद्धा येतं बरं का, आणि ह्याची अशी हिरवी हिरवी सुंदर पानं दिसतात. मला खूप आवडतं हे झाड, मला त्याच्याकडे बघून खूप खूप प्रसन्न वाटतं. आता ही बघा छोटीशी कुंडी आहे, फक्त 10 रुपयाचा हा बाऊल आहे. तर हा शेडी एरियामध्ये जर तुम्ही ठेवलात ना तर 3-4 वर्ष सहज जातो. म्हणजे तुम्ही किती कमी खर्चामध्ये झाडं तुमच्या दारामध्ये लावू शकता. आणि ह्या कुंड्या तर हार्डली मला आय होप 20-30 किंवा 40 रुपयालाच मिळाले असतील. प्लास्टिकच्या आहेत, शेडी एरियामध्ये जास्त चांगल्या टिकतात. आणि होतं काय की ह्या वेटलेस असतात, सिमेंटच्या कुंड्या जरा जास्त जड येतात. तर बघा, मी सगळी झाडं आधी लावून घेते आणि त्याच्यानंतर मग मी त्याला पाणी घालून घेणार आहे. तर पाणी घालताना सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच. तुम्ही जर का माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, व्हिडिओज शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आता मी या सर्व झाडांना पाणी देत आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला सांगा. आता मला सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आता जी झाडं लावली आहेत किंवा ज्याच्यामध्ये माती थोडीफार मला कमी वाटत होती अशा कुंड्यांमध्ये सुद्धा मी माती टाकून घेतलेली आहे. आजचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, अजून बरंच बाकी आहे, पण सगळं एकदम काढलं की होत नाही, त्यामुळे मी ते थोडं थोडं करते.
परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त राहा. पावसात सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी या पावसाळ्यात नक्की भरपूर झाडं लावा आणि मला कळवा.